होस्ट बनवून चालेल चालेल. ये. ओके. आपण जे नवरात्रीची स्टार्टिंग केली होती राजासाठी माहितीसाठी, ते आम्ही मा बगलामुखी च्या साधनेने सुरुवात केली होती. एक मंत्र चॅन्टिंग जस्ट तशी सुरुवात केली होती. आता आपण करत आहोत सेकंड टाइम. आपण जेव्हा नवरात्र केली होती तेव्हा आपण केली होती चक्र बॅलन्सिंग. सगळ्या देवींना आवाहन करून, नवरात्रीच्या देवींना आवाहन करून आपण त्यांना चक्रांवर स्थापन केलं. ते आपण ऍक्च्युली गुरुजींना रिक्वेस्ट करतो. इथे पूर्णपणे सगळ्या एनर्जी ज्या आहेत त्या गुरुजी ड्रिव्हन असतात. सो गुरुजींना आपण रिक्वेस्ट करतो आणि आपण त्यांना सांगतो की माझ्या ह्या चक्राला बॅलन्स करा, माझ्या ह्या चक्रावर मला ह्या देवीचं आवाहन करून द्या. ठीक आहे. तर सेम फ्लो आपण ह्या नवरात्रीतही फॉलो करणार आहोत. आवाज येतोय? म्हणजे खूप काहीच कळत नाही. सर्वांना सेम प्रॉब्लेम आहे? एकदा नाही एकदा तुझ्या इथलं कनेक्शन चेक करून पहा. नाही आत्यांना प्रॉब्लेम होतो. एकदा किंवा लॉग आउट करून बघा, कारण ह्या वेळेस मी पूर्ण सेटिंग चेंज केली आहे माझी. माझा वेळ नको जायला म्हणून. ओके, क्लिअर आहे व्हॉइस? तर एकदा तुम्ही आत्या तुमचं चेक करून घ्या किंवा लॉग आउट करून पुन्हा लॉग इन करा. ओके. ओके. तर ह्या आपण जे नवरात्रीत आपण स्टार्ट करूया. माँ कालिका. ठीक आहे. दश महाविद्या ज्या आहेत या दश महाविद्या स्क्रिप्चर्स मी ह्यावेळी जे फॉलो करणार आहे. कामाख्या तंत्र, जसं सगळ्यांना माहिती आहे गुरुजी जाऊन आलेले आहेत कामाख्याला, आणि मला एनर्जीज ज्या आल्या, किंवा आपण महाविद्या जेव्हा बोलतोय तेव्हा कामाख्या आणि कामाख्याच्या इथे असलेलं किंवा चालणारं तंत्र हे खूप इम्पॉर्टंट आहे. किंवा कारण तिथे ज्या एनर्जीज ज्या आहेत त्या शाक्त किंवा शक्ती संप्रदायाच्या एनर्जीज खूप स्ट्रॉंग पॉवरफुल एनर्जीज आहेत, आणि अजूनही त्या पॉवरफुल एनर्जीज तशाच आहेत ज्या आपण सगळीकडच्या पेक्षा पण म्हणतो ना. कारण तिथे सगळ्यांना माहिती असेल की माचं जेव्हा महादेवांचं जेव्हा ते देवीचं जेव्हा भस्म झालं होतं शरीर सतीच्या याच्यात असताना, हे सगळं आपण आधी डिस्कस केलं किंवा सगळ्यांनाच माहिती आहे. तर तेव्हा भस्म झालेल्या शरीराचे जेव्हा तुकडे, देवीचे जेव्हा तुकडे झाले होते, ते तुकडे एक एक आपल्या पृथ्वीवर जेव्हा सांडले होते, जेव्हा महादेव रडत रडत ते घेऊन जात होते देवीचं शरीर, है ना. तर ती योनी जी आहे ती तिथे पडली होती देवीची, आणि तिथे जे स्ट्रॉंग पॉवरफुल एनर्जीज आहेत त्याच पॉवरफुल एनर्जीज आजही तेवढ्याच पॉवरफुल एनर्जीज, तेवढंच पॉवरफुल तंत्र तिथे चालतं. ओके. अजूनही प्युअरेस्ट फॉर्म आहे तिथे तंत्राचा, आणि म्हणून मला ह्यावेळेस एनर्जीज आल्या की मी कामाख्या तंत्राच्या तिथे त्याप्रमाणे असलेल्या सगळ्या विग्रहांच्या आणि त्याच्या माहितीप्रमाणे आपण पुढे जाऊया. जे महाविद्या दश महाविद्यांचं आहे माहिती जी आहे किंवा कोणत्या पुराणांमध्ये आपल्याला मिळते ती आहे कालिका पुराण आहे, योगिनी तंत्र आहे, चंडी तंत्र आहे. अशा हे जे शाक्त संप्रदायाचे जे तंत्र आहेत त्याच्यामध्ये हे महाविद्यांचं जो आपण माहिती म्हणतो ना ती सगळ्यात जास्त मिळते. ओके. तर आपल्या ह्यावेळेस देवीची सुरुवात किंवा 10 दश महाविद्या आहेत. आपल्याकडे 9 दिवस आहेत, पण ह्यावेळेस आपण 10 दिवसासाठी हे मेडिटेशन करणार आहोत. तर प्रत्येक देवी जी आहे ही प्रत्येक देवी ऍक्च्युली जर बघायला गेलं तर ही महाविद्या आहे. त्याच्यामुळे ती कोणत्याही आपल्या हार्ट चक्राच्या खालच्या चक्रावर ऍक्च्युली पटकन मिळणार नाही. ओके. तिची जी सिच्युएशन किंवा पोझिशन आहे ती हार्ट चक्राच्या वरतीच असणार आहे. फक्त एकच देवी आहे जी जेव्हा येईल तेव्हा समजेल की ती रूट चक्रावर असते. ओके. परंतु आपल्याला चक्रा बॅलन्सिंग करायचे, तर प्रत्येक देवीचं सुद्धा एक आपण म्हणतो ना मूलभूत किंवा मूळ त्याचं हे आहे, तर त्याप्रमाणे आपण आपली चक्रा बॅलन्सिंग प्रत्येक देवीचे त्या देवीला आवाहन करणार आहोत आणि त्या चक्रावर आपण स्थापन करणार आहोत. पण एक तिचा मेजर की ती कोणत्या चक्रावर देवी जी आहे ती कोणत्या चक्रावर ऍक्च्युअल मध्ये स्थापन असते ते पण सांगणार आहे मी. तिचं जे स्थान आहे ते आहे
अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्र. राजस, तुला माहिती आहे ना हार्ट चक्र? आय होप राईट. हार्ट चक्र आपला सेंटर ऑफ द चेस्ट. ठीक आहे. तर हे जे माँ काली जी आहे तर ही अनाहत चक्राशी आहे. आणि जर तुम्ही माँ कालीची उपासना करता तर तुम्ही जन्म, मृत्यू, सृजन, विनाश या सगळ्यांच्या परे होता. तुम्ही काळावर, माँ काली तिच्या नावातच आहे, काळावर विजय प्राप्त करू शकतात जर तुम्ही तुमच्या इच्छांच्या किंवा तुमच्या कोणत्याही गोष्टीचं, तुम्हाला म्हणतात ना आपल्याला अटॅचमेंट्स असतात, कोणत्याही प्रकारची अटॅचमेंट जर तुम्ही डिटॅच करू शकले, त्याच्यापासून मुक्त होऊ शकले, तर तुम्ही तुमच्या काळावर विजय प्राप्त करू शकता. ओके. हे माँ काली दर्शवते. कारण जसं तुम्ही तिचा कधीही बघितलं असेल तिचा विग्रह किंवा काहीही, राईट. माँ काली ही असं म्हणतात की आपली अर्थ एलिमेंट किंवा रूट चक्र, सॅक्रल चक्र किंवा त्याच्या खालचं अर्थ स्टार, हे जे असतात प्लेन्स आहेत आपले, त्या प्लेन्सला ती असते. ठीक आहे. रूट चक्राच्या खालच्या साईडला सुद्धा. म्हणून आपण माँ कालीला आपल्या रूट चक्रावर, जर तुम्ही ऐकलं असेल ना तंत्र जे आहे ते कुठे चालतं? आपल्या सॅक्रल चक्राला. तंत्रामध्ये ब्लॉक करणं किंवा तंत्रामध्ये चांगली गोष्ट करणं कुठे असते? सॅक्रल चक्र किंवा रूट चक्रावर असते. आता तर मोस्टली सगळ्यांना माहितीच असेल. राजस सोडला तर राजसला क्वेश्चन असतील तर राजस नंतर माझ्याशी बोलू शकतो. ठीक आहे. पण ह्या सगळ्या मोस्टली ह्या लोकांना हे दुर्गारी किंवा लिहिल तर त्यांना माहितीये की सॅक्रल चक्र आणि रूट चक्र असतं, त्याच्यामध्येच ते तंत्राचे खेळ चालतात. का? तर हे सगळे जे आहेत, हे चक्र जे आहेत ते खालच्या साईडला, देवीचे जे आहे तंत्र गोष्ट जे आहे ते आपले रूट चक्र, त्याच्यावरचं एक चक्र आणि रूट चक्राच्या खाली 2 चक्र असतात, मेन चक्र असतात त्याच्याशी. ओके. तुम्हाला जर इमेज वगैरे हवी असेल की 10 चक्र कोणती आहेत तर मी तुम्हाला त्याचं व्हॉट्सअप करून देईल ग्रुपमध्ये, एक जस्ट माहितीसाठी. ठीक आहे. तर आपण आता आज स्टार्टिंग करणार आहोत. ह्या वेळेस मी खूप गोष्टी ऍड करायच्या गायडन्स प्रमाणेच. हे काही मी असं नाही, पण मी रिक्वेस्ट केली होती की मला काहीतरी नवीन हवं. तर ह्या वेळेस आपण मेडिटेशन तर करणारच आहोत, पण थोड्याशा प्रकारचा प्राणायाम किंवा योगा आपण जो आहे तो ऍड करणार आहोत. रोज छोटासा, मी मोठं नाही म्हणते कारण मला रोज इतकं बोलता नाही येणार आहे. आपल्याला ध्यानावर केंद्रित करायचं किंवा आपल्या बॉडीवर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं ना, जे सेल्फ रिअलायझेशनच्या आपण प्रोसेसमध्ये आहोत. आपण इथे काही मंत्र चॅन्टिंग वगैरे काय रोज करणारच आहोत असं नाहीये. एक मंत्र तुम्हाला सांगितलेला जाईल, तो मंत्र तुम्हाला मानसिकरित्या जप करायचा. परंतु याच्यामध्ये एक ऍडिशन ह्या वेळेस आहे, ती म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज एक माइंड कंट्रोलची प्रॅक्टिस दिली जाईल. हा प्रकार हठयोगाचा प्रकार येतो जर तुम्ही हठयोग ऍक्च्युली काय आहे हे समजायला गेले तर, राईट. बऱ्याच लोकांना माहिती असेल हठयोग जो आहे हा आपल्याला स्वतःला कोणत्या तरी प्रकारचा हट्ट, मी हा हट्ट करणारच आहे, पण तो चांगल्या दृष्टीने. योगामध्ये असतं, जर नाही होते आपल्याला कोणत्याही प्रकारची पोझिशन नाही जमते तरीही आपण ते करायचा हट्ट जो करतो की नाही मी 12 दिवस असे, हठयोगाचे जे आहेत आजपर्यंत जेवढं आपण स्क्रिप्चर्स मध्ये जर बघायला गेलो हठयोगाच्या, तर आग, त्यांच्या भोवती आग आहे आणि त्या आगीमध्ये त्यांनी तपस्या केली, बर्फात जाऊन तपस्या केली. हा काय झाला प्रकार? हठयोगाचा. हट्टीपणा. मला किती त्रास झाला, माझ्या बॉडीला काही झालं तरीही मी माझ्या मनाचं ऐकणार नाहीये, मी मनावर विजय प्राप्त करणार. तर ह्या वेळेला आपण चक्रांचं तर बॅलन्सिंग करणारच आहोत, पण त्याच्या माझं आव्हान करणार आहोत, चक्रा बॅलन्सिंग करणार आहोत आणि त्याचबरोबर आपण हठयोगाच्या माइंड प्रॅक्टिस करणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं येतं आपल्याला, सगळ्यात पहिली जी प्रॅक्टिस आहे, पहिली आणि रोज 10 दिवस तुम्हाला करायचीच आहे प्रत्येकाला. झूम क्लास सोडला की त्याच्यानंतर, कारण आपली 4 वाजताच आहे म्हटल्यावर उठल्या उठल्या तुम्हाला बघायचाच आहे मोबाईल किंवा लॅपटॉप जे काही आहे, डिजिटल सायलन्स. ठीक आहे. हे आपल्याला रोज फॉलो करायचंय. रात्री झोपायच्या आधी 30 मिनिटं प्रत्येकाने, जर तुम्हाला या साधनेचं, मी इथे मुद्दाम एनर्जी टाकीन, इंटेन्शन टाकीन की या साधनेचे जर तुम्हाला फायदे हवे असतील तर अर्धा तास आधी झोपायच्या आणि हे झूम क्लास झाल्यानंतर अर्धा तास नंतर डिजिटल सायलेन्स, मौन करायचं आहे. पाळायचं म्हणजे पाळायचं. ओके. हे तुम्हाला जमायलाच हवं.
त्याच्यानंतर आजच्या दिवसाचं आपण एक करणार आहोत की पूर्णपणे दिवसात कधीही तुम्हाला ही गोष्ट जमायला हवी, एक थॉट तुमचा जो आहे एका थॉटवर तुम्हाला राहता यायला पाहिजे. ओके, मनामध्ये कंटिन्युअस थॉट्स असतात, तर त्या थॉटला कंट्रोल करता यायला पाहिजे. इथे फेमिनाईन एनर्जीज खूप आहेत, तर त्या फेमिनाईन एनर्जीजला माहिती असेल की त्या एका वेळेस किती किती थॉट घेऊन बसतात, राईट? हे पण आहे, ते पण आहे, ते पण आहे, ते पण आहे. नाही, एक काम करताय, एका थॉटवर आहात, किंवा एक विचार जरी करताय तरी एका थॉटवर तुम्हाला राहायचं आहे. ओके, आणि दिवसभरात मला रात्री 9 वाजता किंवा तुम्ही जर 12 वाजता साधनेवाली लोक असतील तर 11:30 पर्यंत मला एक मेसेज करायचा किंवा उद्या सांगायचं की तुम्ही त्या कोणत्या थॉटवर दिवसभरात तुम्हाला जमला का एका थॉटवर राहण्यासाठी, राईट? त्या बेसवर दुसऱ्या दिवशी तुमच्या माइंडसेट साठी सुद्धा एनर्जी पुश केली जाईल अपॉन रिक्वेस्ट. ठीक आहे, गुरुजींना आपण रिक्वेस्ट करू की यांच्या थॉट प्रोसेस साठी मला द्या म्हणून गाईडन्स, राईट? ओके, इंटरेस्टिंग वाटतंय हे? जस्ट आज हा फर्स्ट डे, असंच आपण डेली माइंड प्रॅक्टिस करणार आहोत. तुम्हाला दिवसभरात एकतरी डेली माइंड प्रॅक्टिस करायची आहे. ओके, याच्याशिवाय तुमची ही साधना कम्प्लीट नाही होणार. तुम्ही किती ऑफिसला जा, काहीही करा, हे करणं महत्वाचं आहे, कारण हे पूर्णपणे मला गायडन्सने आलेली गोष्ट आहे की ह्या वेळेस तुला ऍड काय करायचं. ओके, नेक्स्ट इज आपण थोडे अफर्मेशन बोलणार आहोत, तर मी ते अफर्मेशन सांगते. जेव्हा तुम्ही स्टार्टिंग करणार मेडिटेशनची, जेव्हा आपण एनर्जी वगैरे घ्यायची सुरुवात करू, तेव्हा तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला बोलायचंय आय एम सेफ, आय एम ग्राउंडेड, आय रिलीज फिअर. समजलंय? मराठीमध्ये हवं असेल तर मी गुरुजींच्या किंवा कोणत्याही याच्यामध्ये प्रोटेक्शन मध्ये आहे, सेफ आहे, मी ग्राउंडेड आहे. ग्राउंडेड म्हणजे काय? आपल्या एनर्जीज, आपलं मन किंवा कोणतीही गोष्ट, ग्राउंडेड अर्थशी आपण कनेक्टेड आहोत, राईट? कारण आज आपण मा काली हिच्या तत्वाला आपल्या रूट चक्रावर स्थापन करणार आहोत. आय रिलीज फिअर, मी माझे सगळे जे भीती आहे, जसं मंजेरी काकूंना प्रत्येक वेळेला सिद्धेशची, मुलांची, म्हणजे त्यांच्या मुलींची, जावयांची, घरातली भीती असते प्रत्येकाला, राईट? प्रत्येकाला आज इथे भीती आहे. सुमंताला जॉबची भीती असते की मला हे करायचंय, ते करायचं, हे नको व्हायला, ते नको व्हायला. मला माझ्या मुलाची भीती असते. तर आपण आपले सगळे भीती घालवणार आहोत. फायनान्सेसची भीती असते, राईट? आपल्या हार्ट चक्र नीट करायचंय, जॉबच मिळवायचा, सगळ्या कोणत्या प्रकारची आपल्याकडे जर भीती असेल तर भीती, आय रिलीज फिअर. ओके, कंटिन्युअस ऍटलिस्ट आय एम सेफ, आय एम ग्राउंडेड, आय रिलीज फिअर, हे 3 जे आहेत ऍटलिस्ट 3 वेळा तरी तुम्ही म्हणा. ओके, किंवा हे पूर्ण अफर्मेशन 3 वेळा बोला. आय रिलीज, आय एम सेफ, आय एम ग्राउंडेड, आय रिलीज फिअर. ठीक आहे, समजलंय? वाटतंय थोडं इंटरेस्टिंग वाटतंय की नाही? की काय बोरिंग वाटतंय? अजिबात. ठीक, तुम्हाला माइंड कंट्रोलची प्रॅक्टिस जी आहे, तुम्हाला एक्झॅक्टली काय फॉलो करायचं त्याचं तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा. ठीक आहे, ओके. आजची फर्स्ट जी आपली प्रॅक्टिस आहे ती भस्त्रिका आहे. भस्त्रिका प्राणायाम माहितीये कोणाला? हा, बोला आत्या. वन थॉट प्रोसेस बद्दल नंतर जरा मला परत एकदा शेवटी म्हणजे काय पद्धतीचा थॉट म्हणजे ठेवायचा आहे. वन थॉट म्हणजे दिवसभरासाठी तो एकच थॉट ठेवायचा ना? नाही, एका वेळेस एक थॉट. तुम्ही आता माझ्याकडे शिकताय, आता मी इथे आहे, आय नो की मी हेच काम करते, माझं डोकं इकडे तिकडे फिरत नाही. ठीक आहे, मला एवढंच माहितीये, मला त्याच्यातच पूर्णपणे लक्ष केंद्रित झालं पाहिजे. राईट. तुमच्या माइंडला की तुम्ही आता मी पोळ्या लाटते, मी विचार करते श्लोक कुठे गेलाय, श्लोक आलाच नाही अजून. नाही, पोळ्या लाटताना पोळ्यांचाच थॉट मनात पाहिजे. समजलं सर्वांना? हवं तर पोळ्या लाटण्याचं देवाचं नाव घ्या. आज कालिका मातेचा दिवस होता, देवीचं नाव घ्या.
दुसरा विचार काही आणू नका. आणि हे नवरात्र काय म्हणतात, ह्या नवरात्रांचं नाव काय? गुप्त. पहिलं आषाढ गुप्त नवरात्र. हा. आणि मोस्टली असं आहे ना, गुप्त नवरात्र जे असतात त्याच्यामध्ये दशमहाविद्या, ठीक आहे, यांच्यावर फोकस असतो. आणि आता सगळ्यांना माहिती असेल कामाख्याचं अंबुबाची जे तिचं देवीचं जे असतं 4 दिवसाचं, राईट, ते पण झालेलं आहे. आणि ह्या याच्यामध्ये ह्या एनर्जीज खूप पॉवरफुल असतात. आणि प्रत्येक नवरात्रीचं एक पर्टिक्युलर कोणत्या आपलं जे चैत्र नवरात्र असते, चैत्र नवरात्रीत मा दुर्गाचं खूप जास्त प्रमाणात एनर्जी इथे पॉवरफुल असते. देवी सगळी एकच आहे, परंतु ते जसं शाक्त संप्रदायात किंवा हे मी जे तंत्र वगैरे बोलली तर त्याच्याप्रमाणे ते मॅनिफेस्टेशन आता ह्या एनर्जी स्ट्रॉंग होत असतात. देवी एकच आहे, ठीक आहे, पण तिचे जे मॅनिफेस्टेशन असतात ते स्ट्रॉंग होत असतात. तर आपण त्याच्यावर भर दिला तर आपली ही जे आपण म्हणतो बॅलन्स जो असतो तो इथे चांगला होत असतो. आणि इथे मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की मी इथे मंत्रांवर मला फोकस नाही करायचा. जुने आहेत लोक त्यांना माहिती आहे की मला मंत्रांपेक्षा जास्त आपल्या स्वतःवर आपल्याला कसा फोकस करता येईल याच्यावर मला भर द्यायचा, राईट. देवीचं नाव घ्यायचंय पण स्वतःला ओळखायचं. आपल्यामधली देवी आपण ओळखायची आहे या 10 दिवसात, राईट. पुरुष असो स्त्री असो, तुमच्यामध्ये सुद्धा अर्धनारेश्वर स्वरूपात शक्ती आहे ना, तर तिला ऍक्टिव्हेट करायचं. तो तुम्हाला लेडीज मध्ये पण उजव्या हाताची शक्ती शिवाची असते का? हो, येस, अर्धनारेश्वर. ठीक. ओके, भस्त्रिका प्राणायाम करताना मी दिसते? स्पॉटलाइट करू. कोणाला येतं? रीमा, ते येतं तुला भस्त्रिका? मी स्पॉटलाइट करते तुला असं म्हणून. ओके, जर तुम्ही वज्रासनात बसू शकत असाल तर वज्रासनात बसा. ओके, चांगलं असेल त्याच्याने. तुम्हाला फक्त आणि फक्त नवीन आहात, फर्स्ट टाइम आहात, तुम्हाला हवं तर नंतर प्रॅक्टिस करायची तर तुम्ही करू शकता. ओके, पण भस्त्रिका प्राणायामने काय होतं, आपण आपले निगेटिव्ह थॉट्स, कारण देवी जी आहे अनाहत चक्र, आपल्याला काय करायचं, आपलं हार्ट चक्र क्लीन करायचं, राईट. तर भस्त्रिकेने आपले सगळे निगेटिव्ह थॉट्स जे आहेत ते बाहेर जात असतात. ओके, तर ते भस्त्रिका श्वास अप करायचा. आपल्याला श्वास घेतो ना आपण, हात वर करायचं. ओके, श्वास घ्यायचा आहे, हात वर करायचं. समजलंय? मी हात वर करतेय तेव्हा श्वास आत घेते. ओके, आणि जेव्हा हात माझ्या वरती आहेत तेव्हा, जेव्हा माझा हात खाली येत आहे तेव्हा इथे जे आहे हार्ट चक्र जे आहे आपलं, तिथे थोडस प्रेशर लागतंय आणि त्या प्रेशरने सोडतीये तो श्वास. त्याच्याने काय होतं, आणि त्याच मिनिटाला आपल्या मनात जो थॉट आहे की मी माझे सगळे निगेटिव्ह इमोशन्स बाहेर रिलीज करते. ओके, आपण भस्त्रिका काय करतोय, आपले निगेटिव्ह इमोशन्स आपल्याला हार्ट चक्रातून बाहेर टाकायचे. ओके प्रियंका, समजलंय? हे सगळ्यांनी नीट करा, कारण ही फर्स्ट क्लिन्झिंग आहे. कारण ह्या सगळ्या महाविद्या ज्या असतात त्या हार्ट चक्र आणि त्याच्या वरच्या चक्रांवर ऍक्च्युली त्यांचं मॅनिफेस्टेशन आहे. तर आपल्याला आणि आपल्या ह्या मनुष्य जन्मात आपल्याला हार्ट चक्र जर आपलं क्लीन असेल, जसं मी कायम बोलते, तर आपलं किंवा गुरुजी सुद्धा सांगतात की आपलं हार्ट चक्र जे आहे ते आपलं कशा देवाशी डायरेक्ट कनेक्टेड असतं, अनकॉन्शियसशी. जर तुमचं हार्ट चक्र क्लीन झालं तर तुमच्या इंट्युशन अजून स्ट्रॉंग होतं. तुम्ही हिलिंग करा, तुम्ही देवाचं करा, भक्ती करा, कोणताही मार्ग अपनावा, तुमचं जे फर्स्ट हे असतं हार्ट चक्र तुम्हाला क्लीन करणं गरजेचं असतं. आणि आपल्यासारखी लोक आपण हार्ट चक्रामध्येच खूप अडकलेलो असतो, कारण आपले निगेटिव्ह इमोशन्स, आपले निगेटिव्ह थॉट्स, आपले सगळे कर्म हार्ट चक्राने कनेक्टेड. ठीक आहे, इथे थर्ड आयन्स आहेत, त्यांना ते कदाचित रिपिटेशन वाटेल, पण बाकी लोकांसाठी नवीन, राईट. ओके, चलो. सो समजली भस्त्रिका? निगेटिव्ह थॉट बाहेर फेकायचंय ना? हो हो, बाहेर फेक. माझे सगळे निगेटिव्ह थॉट बाहेर रिलीज झाले आहेत. समजलंय? हात सरळ ठेवा,
प्रोसिजर असतात. ही सुद्धा भस्त्रिका सुद्धा एक थोडा हठयोगाचा प्रकार आहे. ठीक आहे, योगामध्येच येतं. सो हात सरळ पाहिजे असे. किती वेळा करायचंय? 11 वेळा. हा, आणि हे जे आहेत एल्बोज माझे थोडे फिरतायत, माझी तब्येत बघून करा फक्त असे. म्हणजे आपण हा जो हात प्रॉपर सरळ करतो तसे करा. एकदा करून दाखवा मला. श्वास घ्यायचाय, खाली येताना हात वरती मोकळे करायचे. शीतल, हात वरती मोकळे करायचे. समजलंय? ज्यांना खोकला येतोय येऊ देत. खोकला येणं म्हणजेच तुमची ती निगेटिव्हिटी बाहेर पडते. मंजिरी काकू सुरू करा. राजेश तूही कर. ठीक आहे, 5, 7, 11 जसं ज्याला वाटतंय की मी करू शकतो. झालं की डोळे बंद करून अनुलोम विलोम करायला सुरुवात करा. अनुलोम विलोमने काय होतं? मंजिरी काकू तुम्ही केलं? ठीक आहे. अनुलोम विलोमने आपल्या एनर्जीज ज्या आहेत त्या बॅलन्स होतात. सात वेळा अनुलोम विलोम करायचा. अनुलोम विलोमला हात कसा ठेवायचा एकदा बघून घ्या हवं. शीतल, हे 2 बोट, ही जी बोट आहेत आपली, ठीक आहे, ही 2 बोट अशी जात आहेत. दिसते मी? ही इथे राहतील थर्ड आय वर. उजवा हात, उजवा हात, उजवा हात. हा, अनुलोम विलोम कधीही लेफ्ट नोस्ट्रिलने सुरू करायचं, राईटने नाही. राईट बंद ठेवायचं. ठीक आहे, ही 2 बोट असे ठेवायचे थर्ड आयला पुश होताना. आणि ही जी 2 बोट आहेत किंवा करंगळी किंवा जी तुमची टच होती त्याच्याने एक साइड म्हणजे असं. ठीक आहे, लेफ्ट नोस्ट्रिलने श्वास पहिला घ्यायचा, राईटने सोडायचा. राईटने घ्यायचा, मग लेफ्ट बंद करायची. ओके, समजलंय? याच्याने आपलं कॉन्सन्ट्रेशन थर्ड आय वर येतं. ठीक आहे, ही प्रॉपर टेक्निक आहे अनुलोम विलोमची. म्युझिक ऑन करते. अनुलोम विलोम झाल्यावर डायरेक्ट रिसिव्हिंग पोझिशन मध्ये बसा. डोळे उघडू नका आता. ही जी एनर्जी आहे स्वतःमध्येच ग्रहण करा. मंत्र क्रीम आहे. माँ कालिकेचा मंत्र जो आहे एकाक्षरी मंत्र क्रीम. ठीक आहे, क्रीम समजलाय? KREEM क्रीम. गुरुजींना माँ कालीला रिक्वेस्ट करायची आहे की माझ्या रूट चक्रावर तुम्ही स्थापन व्हा. माँ कालीला सांगायचंय की तू माझ्या रूट चक्रावर स्थापन झालेली आहेस. मी तुझं आवाहन करते. वाक्य पुन्हा सांगते. हे माँ काली, तू माझ्या रूट चक्रावर स्थापन होण्यासाठी मी तुझं आवाहन करते. हे माँ काली, मी तुझं आवाहन करते. हे माँ काली, मी तुझं आवाहन करते. त्यानंतर जास्तीत जास्त 5 वेळा 11 वेळा क्रीम मंत्र म्हणा. KREEM क्रीम, क्रीम, क्रीम. आणि तुमच्या रूट चक्रावर माँ काली स्थापन झाली आहे त्यासाठी आधीच थँक्यू म्हणा. मी म्युझिक ऑन करते आणि आपण प्रोसिजर स्टार्ट करूया. गुरुजींच्या एनर्जीजने गुरुजी आपल्या रूट चक्रावर माँ काली स्थापन करते. ओके,
नमन कर पाएंगे और से सब चालू किया जाता है। म्युझिकचा आवाज येतोय? चलो. कोणीही डोळे उघडू नका जोपर्यंत मी सांगत नाही तो. एकदम शांत व्हा, रिलॅक्स व्हा. ठीक आहे. मनातल्या मनात अफर्मेशन बोला. I am safe. I am grounded. I release fear. I am safe. I am grounded. I release fear. I am safe. I am grounded. I release fear. I am safe. I am grounded. I release fear. Last time. I am safe. I am grounded. I release fear. ही संपूर्ण साधना गुरुजींच्या गायडन्सने झालेली आहे. क्वांटम शांभवी, दुर्गा रेखी आणि महाकालीच्या इन्व्होकेशन आणि गुरुजींच्या एनर्जीने आपण आज पूर्ण केलेली आहे. आजचा 1 थॉट ॲट अ टाइम ही जी माइंड प्रॅक्टिस आहे आज आपण पूर्ण करणार आहोत. ऑब्झर्व करणार आहोत स्वतःला. लिनिएजला थँक्यू बोला जे लिनिएज मध्ये आहे. दुर्गा रेखी, क्वांटम शांभवी जे दोन्ही लिनिएज मध्ये त्यांनी थँक्यू बोला. दोन्ही लिनिएजला. एका लिनिएज मध्ये असेल तर एका. मा बगलामुखीच्या लिनिएज आहे आपल्याकडे, त्याला थँक्यू बोला. शीतल अफर्मेशन्स म्हणा. I am safe. I am grounded. I release fear. I am safe. I am grounded. I release fear. विनेशा थँक्यू बोला. हात रब करा, चेहऱ्यावर ठेवा आणि हात चेहऱ्यावर असतानाच डोळे उघडा. एनर्जी हातात जाते आपल्या आणि मग ती हवे तर तुम्ही संपूर्ण शरीरावर घेऊ शकता. सो कसं वाटले? सुमंत रिलॅक्स, अफर्मेशन बोल. रीमा रिलॅक्स. सुविता आलो. सुमंत, रीमा रिलॅक्स. मंजिरी काकू रिलॅक्स. बाहेर या. गुरुजींना सांगा
आम्ही बॅलन्स आहोत. तोपर्यंत प्रियंका तुम्हाला एक कॉल करायचा मला, ठीक आहे? नंतर आता मला स्वतःलाही रूल पाळायचा आहे, त्याच्यामुळे मी लगेच पीडीएफ म्हणजे जे काही तुम्हाला दिवसभरात करायचं ते मी लगेच पाठवणार नाही, राईट? सो मी रूल फॉलो करायला हवा आहे. तो 6 वाजेनंतर दिवसभरात तुम्हाला अपडेट्स येतील. ओके, फक्त माइंड प्रॅक्टिस करायला हवी. कोणाला काही शेअर करायचे घेऊ रेकॉर्डिंग मध्ये? एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे? जस्ट एक कसं वाटलं तसं त्यासाठी. रीमा रिलॅक्स हो. शीतल बोलताय? सुविता माझ्या मते पहिल्या नवरात्रीनंतर आता आलेत ना? ओके, फास्ट एक जस्ट एक तुम्हाला कसं वाटलं, छोटे छोटे हे एक्सपिरियन्स द्या, राईट? तुमच्या एक्सपिरियन्समुळे कदाचित जी नवीन लोक आहेत जी फक्त मंत्र चॅन्टिंगच्या मागे लागलेली आहेत पण त्यांना सेल्फ आपण म्हणतो ना, सेल्फ रिअलायझेशन नाही त्यांना समजत, त्यासाठी फायदा होईल, राईट? ठीक आहे, मी सुविधांना घेते, त्या तयार झाल्याची. बोला सुविधा. खूप छान वाटतंय, एकदम रिलॅक्स फील होतंय आणि एनर्जी पण खूप फील झाली आणि खूप छान वाटतंय, रिलॅक्स वाटतंय, म्हणजे रिफ्रेशिंग वाटतंय. सो फर्स्ट टाइम मी उठले एवढ्या सकाळी, पण खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय. थँक्यू. अजून कोणी? आपले येलो हँड आहे ना, रिएक्शन मध्ये जाऊन बोला आत्या. हनुमान, आजची एनर्जी खूप छान जाणवली. हाता पायाला नेहमीप्रमाणे व्हायब्रेशन्स जाणवली, उजव्या तळ पायाला व्हायब्रेशन्स जाणवली आणि नंतर जसं जसं ध्यान पुढे चाललं होतं तसं काहीतरी असं काहीतरी एक फेस बोर्ड असा दिसत होता आणि त्याच्यावर गोल्डन कलर मध्ये काहीतरी लिहिलेलं दिसत होतं, पण अक्षर क्लिअर नव्हती, वाचता नाही आली. ते 4-5 अक्षरी काहीतरी नाव असेल असं चौकटच ते काहीतरी लिहिलेलं दिसत होतं, स्पष्ट नाही दिसत आणि खूप रिलॅक्स वाटतंय. आता सुद्धा डोळे असे जडावलेले नव्हते, त्या हिंदीत असल्यासारखं वाटतंय. खूप छान. फर्स्ट डे पण खूप छान झाला, सुरुवात छान झाली, एकदम फ्रेश वाटतंय. छान आहे अनुभव. मंजिरी काकूंनंतर ना मी राजस आणि प्रियंकांना विचारेन, कारण आय नो सगळ्यांचे एनर्जीज, मला इच्छा आहे राजस आणि प्रियंकाने बोलावं, राईट? कारण तुमच्यासाठी फर्स्ट सेशन आहे, किंवा नवरात्रीचं सेशन प्रियंकाने केलंय. मला खूप छान वाटलं, पहिलाच दिवस होता आणि आज सुरुवात झाली ती मला आधी काहीच होत नव्हतं आणि डावी बाजू असते ना आपली कमरेची, तिथे सुरुवात झाली की जडत्व आलं आणि पूर्ण हळूहळू हळूहळू पूर्ण खालून असं शरीर पूर्ण जड असं झालं आणि डाव्या बाजूला कोपऱ्यावर व्हायब्रेशन्स जाणवली. खूप प्रेशर जाम होता, खूपच होतो प्रेशर, हेवी म्हणजे एनर्जी जाणवत होती मला. कमरेपासून असं हळूहळू खालून वर असं पूर्ण प्रेशर येत होतं, जाणवत होतं आणि जडत्व आलं होतं.
ग्रेट, खूप छान. थँक्यू काकू, थँक्यू सो मच. मला ओके. एक सांगायचं राहिलं, रूट चक्रावरती पण मला आज जाणवलं व्हायब्रेशन्स आणि थोडा उष्ण राईट जाणवलं जरा. राईट राईट आपण तेच मेन इम्पॉर्टंट तेच करत होतो आणि गुरुजींना आपण तीच रिक्वेस्ट करतो. राईट, सो गुड, खूप छान. राजेश, येस, काही फील झाली एनर्जी, कसं वाटतंय? छान वाटलं, हातापायात एनर्जी फील झाली. ग्रेट, हातापायात एनर्जी फील झाली तुझ्यासाठी ऍक्च्युली. राईट, ओके, ठीक आहे. तू मंत्र चॅन्टिंग सो नवरात्रीचे जे असतात ना, जे अशा गोष्टींना कनेक्टेड असतात ऑलरेडी, त्यांना ह्या एनर्जी पटकन कनेक्ट होतात, है ना? सो ग्रेट. कसं वाटतंय? काही वेगळं वाटलं आपल्या नेहमीच्या याच्याप्रमाणे? राजेश, तुलाच विचारतो. हो, वेगळं वाटलं, पण म्हणजे लाईक शांत वाटलं. दरवेळेस आपण जसं करायचो तर बरं आणि परत शांत वाटायला लागलं. ग्रेट, थँक्यू सो मच. छान. आपल्याला शांतता तर हवी आहे ना? आपल्या सगळ्यांचा इथे बसण्याचा उद्देश काय? आपल्या सगळ्या डेली रुटीन मधल्या कायोस मधून आपल्याला एका कुठेतरी आपल्याला शांतता हवी आहे. प्रियंका, तुम्हाला छान वाटलं मलाही. आणि मला ना पोटाच्या इथे कमरेत असं खूप जडपणा जाणवत होता सुरुवातीला. मग नंतर मग तो हळूहळू थोडासा कमी झाला. आणि अशी जेव्हा आपण ध्यान मध्ये बसतो असं ना, असं फील होत होतं की मी तरंगतीये. अशी बॉडी अशी माझी अशी हे झाली, अशी तरंगती असं फील होत होतं. छान वाटलं. पण मेन म्हणजे असं पोटाचा कमरेचा पोर्शन आहे ना, सुरुवातीला खूप जड जाणवलं, खूपच जड. पण आता रिलॅक्स आहे. गुड, खूप छान. तुम्हाला एनर्जी छान पद्धतीने फील झाले. अजून कोणी बोलणार आहे? रीमा आली का बाई? ओके, निवेदिता, दुर्गा रेकी वाले थे माझे स्टुडंट सगळे. मला विचारायचंय, साधनावाले जे आहेत ते कसे काय अर्धा तास डिजिटल सायलेन्स पाळणार? का? साधनानंतर लगेच झोपणार सगळे ना? असं मला नाही वाटत सगळे झोपत असतील. एखादी व्यक्ती असेल, आता आपण साधनावाले किती होत? 1 2 3 4 5, माझी हल्ली होत नाहीये. मला स्वतःला परत चालू करायचंय, पण मला प्रचंड झोपेचं तेव्हा हे असतं. काही हरकत नाही, तुम्ही मेन्शन करा. म्हणून मी सगळ्यांना ग्रुपमध्ये मेसेज म्हणून टाकला होता, कारण रूल आहे, जर तुम्ही येत नसाल ना, अचानक गुरुजींचं लक्ष गेलं तर कधी ग्रुप बनेल तुम्हाला कळणार नाही. ओके, चालेल, ते साधनेचं बोलूया आपण. मी म्हणूनच मेसेज दिला होता की माझ्या लोकांना माझं सांगायचं राहिलं होतं की तुम्ही इन्फॉर्म करा गुरुमांना म्हणून. राईट, म्हणून मी मेसेज टाकला होता. मला अचानक क्लिक झालं. 3 दिवस मला तो मेसेज येत होता. सो दॅट वॉज द गायडन्स की सांग, नाही तर पटकन पकडल्या जाईल कोणीतरी. मी तर बघत नाही ना कोण आले. सो ओके, आहेत इथे 6-7 जण आहेत साधनाचे, पण मला नाही वाटत ते लगेच साधना झाल्या गुरुजींनी किती सांगितलं तरी लगेच झोपत असते, है ना? सो फॉर ऑल ऑफ अस, मी पण आहे त्यातली. मी पण माझं किती लोकांनी बघितलं, लगेच मी व्ह्यूज. आता माझ्यासाठी नवीन खेळ आहे ना तो, युट्यूबचे व्ह्यूज बघायचे, इन्स्टाचे व्ह्यूज बघायचे, किती बघितले, चला एवढ्या लोकांपर्यंत मला पोहोचता आलंय.
राईट. सो मी पण तेच बघत राहते, मी बाकी नाही काय बघत. पण मला आता सध्या 1-2 महिन्याचा खेळ झालाय माझा, की मी व्ह्यूज बघतीये. कोणी लाईक केलं, कोणी लव्ह केलं, लव्ह साईन टाकलंय, कोणी हे केलंय, मेसेज टाकलाय, गुरुजींनी बघितलंय का, राईट. सो माझ्यासाठी ते एक ही पण माझ्यासाठी साधनच आहे, की मला ह्याही गोष्टींमधून बाहेर यायचंय. कोणत्याही गोष्टीची अटॅचमेंट नाही ठेवायची. ओके. अजून कोणी आहे? हा, निवेदिता बोलत होती. हा, आज तेच म्हणजे एनर्जी छान जाणवली, असं जडत्व, जसं मंजिरी काकू पण बोलल्या, जडत्व जाणवलं मला सुद्धा. आणि बेसिकली मला थर्ड आयला जास्त हेवी असं जाणवलं तसं आज. म्हणजे एकदम पूर्ण तेच काहीतरी पूर्ण एनर्जी एकदम जोरात जाणवते ना असं. आणि म्हणजे अक्षरशः त्याच्यामुळे असं थोडंसं पटकन काय म्हणतात, असं डोळे पण हलवतो किंवा असं आठ्या पटकन येतात ना असं डोक्याला, तसं पटकन ते तिथे थर्ड आयच्या तिथे बरोबर हेवी एकदम असं जाणवली एनर्जी. हार्डली 1 मिनिटासाठी असेल असं. रिलॅक्स वाटतंय? हा, दिवस छान जाईल तुमच्या सगळ्यांचा असं, नवीन काहीतरी स्टार्ट केलं. मला ना अजून सुद्धा रूट चक्रावर हीट जाणवते. हा, ते राहणारच. स्ट्रॉंग आहे. जसं दश महाविद्या किंवा महाकाली हे सगळे फिअर्स फॉर्म आहेत ना, म्हणून ह्या तंत्राच्या किंवा दश महाविद्यांच्या याच्यामध्ये जात नाही. एनर्जी खूप स्ट्रॉंग असती. कोणाला काही वाटलं, समजा काही वाटतंय, तर मला 1-2 तासानंतर 2.5 तासानंतर मला मेसेज कर. ओके, त्रास होणार नाही. आपण बॅलन्सच, आपण काय असं, मी काय अशी तंत्रवाली नाहीये किंवा जे म्हणतो ना तंत्र प्रॅक्टिसेस वाली नाहीये. आपण तर गुरुजींनाच रिक्वेस्ट करतोय. पण गुरुजी जेव्हा जे एनर्जी देतात तेव्हा कधी कधी होऊ शकतं कोणाला तरी ती स्ट्रॉंग होती, कारण आपल्याला ते सवयी नसतात ना ह्या गोष्टींच्या, की एवढी एनर्जी, हेवी एनर्जी सहन करा. होऊ शकतं ते 2-2.5 तास सहन करा. त्याच्यानंतर जर त्रास होतोय तर 2-2.5 तासात आपली एनर्जी, आपली बॉडी जी आहे ती अब्सॉर्ब करते एनर्जी सगळी. ओके. मला प्रियंकांसाठी आलं होतं, सुवितांसाठी आलं होतं. ठीक आहे. तर शीतल, मी रिक्वेस्ट करेन एकदा सुविता किंवा तुम्ही जरी बोलला तरी चालेल. तो तुम्हाला मी एक्सप्लेन करते, तुम्ही त्यांच्याकडून मेसेज देऊ शकता किंवा दोघी कॉलवर असल्या तरी चालेल. ठीक आहे. ओके. कोणाला बोलायचं अजून? माझ्या सगळ्या लोकांमध्ये साधनाच्या मेंबर्सना मी विचारलं नाहीये. सो इफ यू वॉन्ट टू, 1-2 10 सेकंड, 20 सेकंड. येस, काय काहीतरी बोलत होत्या. गुड मॉर्निंग कल्याणी मॅम. खूप छान एनर्जी जाणवली आज. खूपच हेवी एनर्जी होती. मला असं वाटत होतं मी लॉस्ट आहे लिटरली. आणि मला लास्ट टाइम पण नवरात्री साधना करायचीच होती तुमची, पण मला अनफॉर्च्युनेटली करता आली नाही. सो आम्ही दोघे पण खूप ग्लॅड आहोत की आम्हाला करायला मिळते हे. खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. एनर्जी हाय होते हा शीतल, बॅलन्सिंग. ओके. सुमंत, रीमा, पटपट बोलून घ्या. रीमा, तू को-होस्ट आहेस ना? मला एनर्जी खूप, थँक्यू सो मच पहिल्यांदा कल्याणीताई, थँक्यू सो मच गुरुजी. एनर्जी खूप जास्त हेवी होती. म्हणजे रूट चक्र, मूलाधार चक्र यावर तर एनर्जी खूप फील झाली. असं वाटत होतं, म्हणजे मी जेव्हा बाहेर आले तेव्हा मला असं वाटलं की जवळजवळ मी 3-1 तास बसले की काय, असं पूर्ण हे सगळं जॅम झालं होतं माझं. हार्ट चक्राच्या वरचं सगळे मागच्या बाजूला पूर्ण हेवी झालं होतं. आता हळूहळू रिलीज होतंय, पण अजून पण असं वाटतं मी कुठेतरी वेगळ्या टाइम झोन मध्ये वावरते असं काहीतरी. मी आता लिटरली खिडकी उघडून बघितलं एक्झॅक्ट काय वेळ झाली किंवा काय आहे बाहेरचं वातावरण. पण खूप छान फील होतं. अजूनही व्हायब्रेशन जाणवत आहे चढायला. थँक्यू सो मच. खरंच खूप छान एनर्जी जाणवली. ग्रेट. थँक्यू. देव्यानी माझ्या सेशन मध्ये नवरात्रीच्या फर्स्ट टाइम ती साधना वगैरे खूप करते, पण तिचे टायमिंग मॅनेज नाही.
मी पण एक्सायटेड आहे तिचा रिव्ह्यू ऐकायला. ती सगळं बघून आली असेल, मी काय काय करते, गुरुजी काय करतायत. थँक्यू कल्याणी. ऍक्च्युली माझ्या लक्षातच नव्हतं आज ही साधना आहे म्हणून, पण 3:55 वाजता तू मला आवाज दिलेला शार्प, आणि मी उठली आणि मी सहजच मोबाईल चेक केला तर लक्षात आलं की आता तुझी लिंक आलेलीच होती आधीच. आणि जशी तू क्लिन्झिंग वगैरे आधी स्टार्ट केली असणार कदाचित, कारण मला गुरुजी दिसले, तुझ्या पाठीशी गुरुजी उभे होते आणि तू माझी क्लिन्झिंग करत होती. आधी तू हार्ट चक्राची क्लिन्झिंग केलीस आणि नंतर तू आय थिंक इडा नाडी असते ना, इडा नाडीची किंवा सुषुम्ना नाडीची, आय थिंक कुठल्या तरी एका नाडीची तू क्लिन्झिंग केलीस. माझी पूर्ण नाडी तू बाहेर काढलेलीस आणि गुरुजी तुझ्या पाठीशी उभे होते. आणि ती आहे ना तू पूर्ण रूट चक्रापर्यंत काढलीस बाहेर. हा, रूट चक्रापर्यंत तू क्लीन केली आणि पुन्हा मध्ये घातलीस. आणि त्याच्यानंतर रूट चक्रावर मला एनर्जी फील व्हायला लागली, रूट चक्र फिरायला लागलं असं, आय थिंक काहीतरी मुवमेंट होती असं जाणवलं मला. आणि त्याच्यानंतर एक वरच्या साईडला, वरच्या डायमेन्शनला एक डोअर ओपन झाला आणि त्याच्यातून मग तुझी क्लिन्झिंग संपल्यानंतर मग मा कालीची एंट्री झाली. मा काली त्या डोअर मधून आली आणि तिने मला एक लहान मुलाला उचलतात तसं जवळ घेतलं आणि वरती घेऊन गेली, वरच्या डायमेन्शनला घेऊन गेली. एवढंच. खूप छान वाटलं हे विजन पाहून. खूपच सुंदर होती एनर्जी आणि तुझ्या पाठीशी गुरुजी होते, तू सगळं काम करत होतीस आणि तुझ्या पाठीशी गुरुजी उभे होते. त्यामुळे खूपच छान छान एनर्जी. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. आता ही जे सगळे बोलतीये ना विजन्सच्या बाबतीत, इथे जी लोक नवीन आहेत, राईट, किंवा कदाचित शीतल सुद्धा पटकन हे होतील की ही काय बघितलंय है ना. सो थँक्यू सो मच देवयानी. ह्याच्याने काय होणार आहे, इथे जे नवीन लोक आहेत ना त्यांना एक थोडासा एनर्जी लेवलचा एक हे करणार आहे काय स्टेप्स असतात, राईट, की कसं चालतं काम है ना. तिच्या ह्या एक्सपिरियन्समुळे ऍक्च्युली मी तिला प्रत्येक वेळेला ती जेव्हाही अवेलेबल असते इथे, माझा कन्सर्न हा असतो की ती काय बघतीये, कारण ती आहे ना ऍक्च्युली एनर्जी लेवलवर काय कामं चालतात ते बघते. सो आय एम ग्लॅड की तिने आजचं सेशन अटेंड केलं आणि तिथे जे बोलते मीच आवाज दिलाय म्हटल्यावरती गुरुजींची इच्छा होती की तिने इथे यावं आणि आज जी लोक आहेत त्यांना एनर्जीचे खेळ समजावे. तर याच्यामध्ये जे सुषुम्ना काढली, ती क्लीन केली, राईट, तिचा खेळ चालणार आहे तिच्या याच्यावर सुषुम्नावरच होणार आहे, कारण तिच्या इडापिंगला ऑब्व्हियस आहे. पण ज्या तिने जे बघितलं ते तिचं स्वतःचं होतं, राईट. पण याच्यामध्ये असं आहे की सगळ्या लोकांच्या एनर्जीज वेगळ्या वेगळ्या आहेत. जसं निवेदिताची, कदाचित त्यांना निवेदिता आता काम करतीये तर ती मस्क्युलिन मध्ये आहे आणि त्यांना फेमिनाईन वर काम करायला लागेल. तो कदाचित निवेदितासाठी वेगळ्या नाड्या क्लीन केलेल्या आहेत. रीमासाठी तिच्या फक्त हार्ट चक्राच्या वरती काम झालेलं आहे. शीतल त्यांना जिथे कुठे काम वाटलं असेल. प्रियंका जे आहे त्यांच्यावर पूर्णपणे हार्ट चक्रावर काम चालू होतं. मंजिरी काकू ज्या आहेत, मंजिरी काकूंच्या वेगळ्या गोष्टींवर, रूट चक्रावर, ऍक्च्युली मंजिरी काकूंच्या रूट चक्रावर काम चालू होतं. हे प्रत्येकाचं काम जे असतं ना ते एनर्जी वाईज खूप वेगळ्या पद्धतीने चालतं. आणि हे जे तिने एक्सप्लेन केलं ना, सो आय एम ग्लॅड की तुम्हा लोकांना एक अनुभव आला असेल की कशा पद्धतीने कामं चालतात. मी तर गुरुजींना रिक्वेस्ट करते, तुम्ही करताय, आय एम जस्ट अ मीडियम, बट तिने जे एक्सप्लेन केलं दॅट इज ऑल्सो लाईक अ बिगेस्ट थिंग फॉर मी, की गुरुजी करवून घेतायत, राईट. सो दिस इज ऑल्सो द बिग थिंग की आपल्या बरोबर गुरुजी आहेत. गुरुजी असणं हीच खूप मोठी गोष्ट आहे ना, राईट. कारण जे थर्ड आय मध्ये आहेत त्या लोकांसाठी मे बी इट इज डेलीची गोष्ट आहे ना. पण जी लोक आज सुविधा आहेत त्या जरी दुर्गारेखीमध्ये असल्या तरी त्या कधी गुरुजींना डायरेक्ट समोर कधी भेटल्या नाहीये किंवा बघितलं नाहीये किंवा कॉन्टॅक्ट मध्ये नाही आल्या. तर राजस आहे तसा, निवेदिता आहे, प्रियंका आहे, मंजिरी काकू आहेत, राईट. सो ह्या सगळ्यांना गरज आहे गुरुजींच्या एनर्जीची, है ना. तर त्याच्यामुळे त्यांना ती एनर्जी डायरेक्ट गुरुजी क्लिनिंग करतात. प्रियंकांची तर पूर्णपणे हार्ट चक्रावर, पहिल्या सेकंदापासून त्यांच्या हार्ट चक्रावर काम चालू होतं पूर्णपणे, राईट.
सुवितांचं सुद्धा मला इंट्युशन आलं की यांच्याशी नंतर बोल, तर त्यांना काहीतरी दिसतंय असं की त्याच्यावर आपण काम करणं गरजेचं आहे, किंवा त्या दुर्गा रेकीमधून जरी करू शकल्या तरी चांगलं आहे, परंतु काय करायला हवं ते सांगतात. सो गुड, थँक्यू सो मच देवानी. आणि समजलं ना आता कसं काम असतं, आपल्याला काहीच दिसत नाही है ना. खूप वेगळं वाटलं असेल ना हे ऐकून. अजून एक एक्साइटमेंटचा विषय बाकी आहे. तू म्हणला तुमच्या पण रूट चक्रावरच काम चालू होतं, तुम्हाला तर फीलच झालंय ना. इथे कदाचित निवेदिता, सुविता, प्रियंका, राजस यांना कदाचित कळणार नाही पटकन की एक्झॅक्टली आमचं काय झालं है ना. तर त्यांच्या कोणत्या गोष्टीवर काम झालंय, त्या सुविधा आहेत दुर्गा रेकीमध्ये, पण अजून एनर्जीचे खेळ कसे असतात अजून त्या, कारण त्या पण बिगिनर आहेत. जसं शीतलना पण मी एक गोष्ट सांगितली, त्यांनी मला एक क्वेश्चन केला. सो आय थॉट की नाही, यांना पण थोडीशी एनर्जीची प्लेइंग कसं असतं, एनर्जी कशा प्ले करतात आपल्या बरोबर, हे अजून त्यांना थोडंसं गायडन्स देण्याची गरज आहे. मग माझं असं ऑब्झर्वेशन राहतं की त्यांना कोणत्या पद्धतीने सांगायला हवं नेक्स्ट. जसं रीमाला ती कंटिन्युअस क्वेश्चन विचारून तिने एनर्जीचे खेळ समजून घेतले है ना. मी हे अजून शिकते. आपण कधीही परफेक्ट होत नाही एनर्जी स्पिरिच्युअलिटी मध्ये. आपण प्रत्येक वेळेला एक एक गोष्ट शिकत जातो. आपल्याला द्रष्टाभाव ठेवायचा असतो, राईट. आपल्यालाही जसं शीतल आहेत, सुमंत आहे, मंजिरी आत्या आहेत, मंजिरी काकू आहेत, रीमा तर ऑलरेडी आहे, राजस आहे, हे सगळे ना ऑलरेडी हे विजन, असे विजन बघायच्या याच्यामध्ये आहेत. ओके. सुवितांचं अजून थोडे काही ब्लॉकेजेस आहेत, ते निघाले की ते करू शकतात. ऑलरेडी देवीची शक्ती आहे तुमच्या सगळ्यांकडे, राईट. सगळ्यांकडेच असते, पण आपले ब्लॉकेजेस जसे जसे निघतात ना, जशी निवेदिताचं पण, ती माझ्यामध्ये 7-8 महिने माझ्याबरोबर कनेक्टेड आहे, तर आता ती त्या लेवलला एनर्जीज तिला कळायला लागले, ती आता मा दुर्गाच्या याच्यापर्यंत पोहोचायला लागली दुर्गा रेकीच्या थ्रूच, राईट. तर असं असतं, आपण जेव्हा डेली कॉलिंग करणं किंवा डेली एका गोष्टीवर विश्वास ठेवतो ना, त्या गोष्टी आपोआप आपल्यापर्यंत पोहोचायला सुरुवात होते है ना. सो ग्रेट, तुम्ही सगळे चांगले आहात म्हणून तुम्ही कनेक्ट झाले आहात है ना. गुरुजींची इच्छा, जे कनेक्ट होतात, एखाद दुसरं इकडे तिकडे असतं, बट जे कनेक्ट होतात तेव्हा त्यांना त्या गोष्टीची गरज आहे. हिलिंग आहे ना, ही आपली चक्र हिलिंग होते, त्याच्यामध्ये आपण वेगळं काहीच नाही करत आणि माशी कनेक्ट करतो, राईट. ठीक आहे, सुमंत बोलणार आहेस? नाही, बोला, बोल काहीतरी बोल. आत्मनमन. नेहमीप्रमाणे एनर्जी तर हाय होतीच, आणि सर्वात मेन म्हणजे सध्या माझ्या बरोबर जे चाललंय ते आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स चालू आहे माझं सध्या. त्यामुळे जेव्हा एनर्जी हाय होते तेव्हा ऑटोमॅटिकली आउट ऑफ बॉडी होते, पण आज फर्स्ट टाइम आउट ऑफ बॉडी मी टच एक्सपिरियन्स केला. म्हणजे दरवाजाला हात लावलेला मला समजलं, माझ्या हाताला जाणवलं की मी दरवाजा उघडतोय, आणि ते सगळं करताना बस घरात फिरलो, आणि तेवढ्यात गुरुजींचं कायमचं नेहमीचं जे माझ्या ओरडण्याच्या स्टाईल मध्ये येतात, क्या कर रहा है तू, अभी टाइम है तुझे, चल वापस जा. आणि मग मी रिटर्न आलो, अभी टाइम है तुझे, इतना जल्दी फास्ट भागना नहीं है. मी रिटर्न आलो, आणि सेम जसं मंजिरी काकूंना दिसलं तसं मला यंत्र दिसलं एक तांब्याचं, आणि त्याच्यावरती लेटर्स होते, पण ते मला पण स्पष्ट दिसले नाहीत काय होते ते. कसं वाटतंय आता? ग्रेट ग्रेट. खूप छान. तुम्ही थँक्यू सो मच. असं नको व्हायला ना की घर फॅमिली वगैरे इथे काही नाही, सगळे सारखेच आहेत है ना. गुरुजी नाही तर बोलतील की सगळ्यांना जबरदस्ती बसवलंस हे देण्यासाठी, आणि आता फॅमिलीला नाही, असं नाही करणार है ना. हे जास्त रीमाला क्युरिओसिटी होती याची ऐकायची. ठीक आहे, ठीक. चलो, थँक्यू सो मच. 1.5 तास तुम्ही बसलेले आहात. सकाळचा तुमचा एक वेळ चांगल्या सत्कारणी लावलेला आहे, राईट. आणि आपलं आजचं नवरात्रीचं सेशन संपूर्ण होतंय, म्हणजे फक्त ऑनलाईन. ऑफलाईन मध्ये तुम्हाला फॉलो करायचं आहे माइंडच्या टेक्निक्स मध्ये, जे थॉट प्रोसेस आणि 30 मिनिटाचं. आत्तापासून 30 मिनिट
कंट्रोल करा की तुम्ही हात लावत नाही आहात मोबाईलला. म्हणजे तुम्ही शांत बसलेत तरी तुम्हाला मोबाईलला हात लावायचा नाही, राईट. आणि मनातही विचार नाही करायचा अर्धा तासानंतर मला मोबाईल बघायचा आहे. दॅट इज ऑल्सो युअर लाईक तुम्ही त्याच्याशीच कनेक्ट होताय शेवटी, राईट. की अर्धा तास झाला की मोबाईल घेते, हा किती वाजले, 1 मिनिटासाठी सुद्धा इथे असतील कोणी ना कोणीतरी की 1 मिनिटासाठी सुद्धा रडतील की 1 मिनिट राहिला यार, राईट. तसं नका करू. जेवढं तुम्हाला जास्त राहता येईल तेवढं राहा. आणि झोपताना तर पाळायचंच आहे. ओके, चल. उद्या भेटूया 4 वाजता. तुम्हाला सगळं जे डिटेल्स मला लिहायचे आहेत ते मी पाठवून देते. आणि श्रीयंत्राचं वगैरे जे मी बोलली आहे ना, तर TY कोड एक मिळेल तुम्हा लोकांना. आणि एक TY कोड माहिती आपल्या लोकांना, तर तो एक चार्ज करून असेल आणि तुम्हाला श्रीयंत्र मिळेल. तर मी ते कुरिअरने पाठवेल जर तुम्हाला तसं हवं असेल. जर तुम्हाला ऑनलाईन हवं असेल आणि तुम्ही प्रिंट आउट काढणार असाल तर तसं व्हॉट एव्हर, ठीक आहे. तर तुमचा ऍड्रेस मला लागेल, प्रत्येकाने ऍड्रेस पाठवून द्या. मी रीमा आहे ग्रुपमध्ये, तर मी सांगेन रीमाला पाठवा, कारण माझे खूप आहे ना डेटा मग खाली निघून जातील सगळ्यांचे ऍड्रेस वगैरे. तर ग्रुपवर टाका रीमा, ते हे करून, ओके. किंवा तुम्ही ग्रुपवरच टाकूया आपण, राईट. ग्रुपवरच टाका, मी ग्रुपवरूनच डेटा कलेक्ट करतो. ओके. तुम्हाला सर्वांना एक श्रीयंत्र आणि अजून काही गुरुजींनी गायडन्स दिला तर काहीतरी द्यायचा प्रयत्न करू. ओके. मला फक्त निघता एकच सांगायचंय, आज फर्स्ट डे नवरात्रीचा झाला आपला आणि मी मागच्या दोन्ही वेळेप्रमाणे खूप एक्साइटेड होते आत्ताच्याही नवरात्री साधनेसाठी, कारण मला खूप छान एक्सपिरियन्स दरवेळेला जाणवतो. आणि त्याप्रमाणे आजचा फर्स्ट डे खूप छान सत्काराने लागला आणि सुरुवात खूप छान झाली. थँक्यू सो मच. ग्रेट, थँक्यू सो मच गुरुजी. कारण हे सगळे एनर्जी जे आहे ते गुरुजी ड्रिव्हन आहे. आपण काहीही करत नाही, वी आर जस्ट मीडियम. आपण फक्त आपल्या बॅलन्स मध्ये, राईट. सो बॅलन्स मध्ये राहूया, 1 थॉट ऍट अ टाइम. ओके, शुअर. थँक्यू सो मच. उद्या भेटू.